एक मला जस्ट लहानपणीच आठवतंय. पणजी सांगायची, की केस विंचरल्यानंतर जे केस थोडेसे गळतात ना, तर ते घराच्या बाहेर टाकू नका. असं एक पूर्वीचं एक हे होतं. तर केसांचा, नखाचा अशा काही गोष्टींचा या ह्याच्यामध्ये म्हणजे मुलींचं डी ज्याच्यामधून असं काही असतो का प्रकार, की त्याचा वापर करण्यात येतो? आपला काही याच्या बाबतीत रिअल एक्सपिरियन्स, की काय-काय इन्स्ट्रुमेंट्स वापरले जातात याच्यात? म्हणजे आपल्या मुलींना, बहिणींना जर त्याचं नॉलेज द्यायचं असेल, की ह्या गोष्टी जर होत असतील, तर थांबा जरा विचार करा. कोणत्या गोष्टींची त्यांनी गांभीर्याने दखल घेतली पाहिजे? म्हणजे मी मगाचपासून जे म्हणतेय ना, आपला धर्म, या धर्मामध्ये प्रत्येक गोष्टीचा विचार केलाय. हं. तो 1-2 वर्षांसाठी नाही केलेला. हजारो वर्षांचा अभ्यास केल्यानंतर आम्हाला कळतंय, की या दिवशी असं वागायचं असतं. या सीझनमध्ये हा आहार घ्यायचा असतो. या सीझनमध्ये असे कपडे घालायचे असतात. जर इथपासून म्हणजे पाकशास्त्रापासून दैनंदिन जीवनामध्ये सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कसं वागायचं ह्याचं आम्हाला शास्त्र दिलं. बरोबर. आणि या शास्त्राला आम्ही धर्म म्हणतो. धर्म वेगळा काही नसतो. तुमचे नियम म्हणजे तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये कसं वागायचं ह्याला म्हणतात शास्त्र. आणि हा शास्त्र म्हणजेच धर्म. त्या धर्माचं आम्ही पालन करतो. जसं चांगल्या गोष्टी आहेत तशा वाईट गोष्टी आहेत. म्हणजे जसं तुम्ही म्हणालात, की मुली केस विंचरतात आणि केस गळलेले जे केस असतील त्याचं गुंतल जे असतं ते बाहेर टाकू नको अशी आमची पणजी, आमची आजी आम्हाला सांगते. कदाचित तिला तेवढं माहीत नसेल, की याच्यातनं काय होणार आहे. परंतु शास्त्रीयदृष्ट्या जर बघितलं तर त्याच्यात त्या मुलीचा डीएनए असतो. नखामध्ये तिचा डीएनए असतो. आपण जे कपडे घालतो त्या कपड्याला आपलं स्वेट म्हणजे घाम लागलेला असतो. म्हणजे ह्या अनेक गोष्टींचा दुरुपयोग करून त्या मुलीला तंत्रविद्येच्या माध्यमातून आपल्या जाळ्यामध्ये ओढण्याचा प्रकार देखील होतो. आणि हे आपण म्हणतो ना, की तंत्राला तोड काय? तर तंत्राला मंत्राची होतो. जी हिंदू धर्माने दिलीये. आज उलट मी नवीन पिढीला किंवा ज्याला तुम्ही जेनझी म्हणताय, या जेनझींना खऱ्या अर्थानं विनंती करेल, की तुमच्याकडे तंत्रज्ञान आहे. तुम्ही सनातन धर्माचा खऱ्या अर्थाने अभ्यास करा. तुम्ही त्याची मस्करी करू नका. म्हणजे प्रभू हनुमान उडत होते की नाही याच्यावर डिस्कशन करत बसण्यापेक्षा त्यांच्या शरीरामध्ये नक्की काय रचना होती याचा विचार करा. पुष्पक विमान हा शब्द वेदांपासून आलाय. बरोबर. विमान हे जर नसतंच तर शब्द कुठून आला असता? बरोबर आहे. मग आपल्याला जर सांगितलं जातं, की राईट बंधूंनी विमानाचा शोध लावला, तिथं तुम्हाला खोडता आलं पाहिजे, की राईट बंधूंनी विमानाचा शोध आमच्या नाही इथे विमान लावला. तर आधीपासून म्हणजे विमान शब्दच शब्द आधीपासून आहे. मला सांगा हा टेबल आहे. ही वस्तू टेबलासारखी वस्तूच जर अस्तित्वात नसेल, तर त्याला नाव कुठून येईल हो? बरोबर आहे. जर विमान हे नाव आलंय, याचा अर्थ विमान होतं. बरोबर. मग आम्हाला सांगितलं जातं, जे विमान आम्हाला चित्रांमध्ये दिसतं वेद पुराणांमध्ये, ते तर ओपन आहे. बरोबर. आज विमानाला एक छिद्र पडलं तर विमान कोसळते. काय टेक्नॉलॉजी होती? हे आज जेनझींनी खऱ्या अर्थानं मी त्यांना विनंती करते, की तुम्ही सनातन हिंदू धर्माचा अभ्यास करायला सुरुवात करा. त्याच्यात शास्त्र होतं, त्याच्यात तंत्रज्ञान देखील होतं. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अशाच पद्धतीचे धर्मजागरणाचे व्हिडिओ बघण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्पीक्सच्या क्लिप्स चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींना शेअर करा.